नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेनंतर मिळणार सामान्य शेतकऱ्यांना शिंदे सरकारचा ओला दुष्काळ। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर सामान्य शेतकऱ्यांना मिळणार शिंदे सरकारचा ओला दुष्काळ। मग अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता सामान्य शेतकऱ्यांना मिळणार आहे शिंदे सरकारचा ओला दुष्काळ? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून सामान्य शेतकऱ्यांना मिळणार शिंदे सरकारचा ओला दुष्काळ। मग अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून सामान्य शेतकऱ्यांना मिळणार शिंदे सरकारचा ओला दुष्काळ? हा ओला दुष्काळ हेक्टरी किती रुपयात मिळणार आहे आणि सोबतच यासाठी कोणत्या कोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागेल आणि आपल्याला ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे का आणि आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन काय तक्रार करावी लागणार आहे नुकसान झाल्याची? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये दिलं जाणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपल्याला नम्र विनंती। तर बघा मित्रांनो, मागच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास 1 ते 2 तारखेच्या सुमारास आपल्याकडे म्हणजे मराठवाड्यात, विदर्भात, खानदेशात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला अतिवृष्टी होताना दिसली आणि सामान्य शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी सर्वजण म्हणत होते की आता सरकारने ओला दुष्काळ जाहीर करायला हवा, कारण शेतकरी मित्राचं कंबरड मोडले। होय मित्रांनो, कुठे कुठे तर जमिनीच्या जमिनी घासून गेल्यात। फार दयनीय परिस्थिती कास्तकार बांधवाची आहे आणि आता सरकार सुद्धा या ठिकाणी सकारात्मक झाले आणि लवकरच सरकार या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करणार आहे। मग ओल्या दुष्काळामध्ये सरकार किती मदत करणार आहे? हा ओला दुष्काळ आपल्याला नक्की कोणत्या तारखेपासून मिळायला सुरू होऊ शकतो या ठिकाणी बघूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी आपल्याला ई पीक पाहणी करण्याची आवश्यकता नाहीये। दुसरी महत्त्वाची गोष्ट की कसल्याही प्रकारची तक्रार या ठिकाणी करायची गरज नाही। मी हे ओल्या दुष्काळाबाबतीत म्हणतोय, पीक विम्यासाठी तक्रार करावी लागणार आहे हे वेगळं आहे मित्रांनो। तर यानुसार बघा मित्रांनो, आता सरकार या ठिकाणी तात्काळ पंचनामे करण्याच्या तयारीत आहे। सरकारने एक सिंपल फॉर्म्युला काढलाय, जे राज्याचे कृषी मंत्री आहेत नामदार धनंजयजी मुंडे यांनी सांगितले की या ठिकाणी करायचं काय की 65 मिलीमीटरच्या वर जिथं पाऊस झालाय तिथं कसल्याही प्रकारचा पंचनामा करायचा नाही आणि सरसकट ओला दुष्काळ त्या ठिकाणी देऊन टाकायचा आहे। ओला दुष्काळ किती मिळणार मग? तर असं म्हटलं जाते, आता ह्यात प्लस मायनस होऊ शकते की हेक्टरी 20,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी ओला दुष्काळ दिला जाऊ शकतो। आता याच्यामध्ये कसं आहे, जिरायती पिकं, बागायती पिकं असे वेगवेगळ्या भानगडी आहेत, पण ही जी आपल्यापर्यंत पोहोचलेली एक माहिती यात बदल होऊ शकतो। तर यानुसार मित्रांनो हेक्टरी 20,000 मदत मिळू शकते। आता हे 65 मिलीमीटरची जी काही अधोरेखित अंडरलाईन असणारी ट्रॅक आहेत मित्रांनो, हे तपासल्या जात आहेत आणि ही पूर्ण तपासणी पूर्ण झाली की तात्काळ या ठिकाणी मदत वितरणास सुरुवात होऊ शकते। म्हणजे असं मानलं जात आहे की 15 सप्टेंबर नंतर काही कास्तकार बांधवांना या ठिकाणी शिंदे सरकारकडून जी हेक्टरी मदत ती मिळायला सुरू होईल
आणि जवळपास या ठिकाणी दसऱ्यापर्यंत सर्वांना ही मदत मिळू शकते. जर काही जण यादीतून वगळल्या गेले तर त्यांना दिवाळीपर्यंत हा असणारा ओला दुष्काळ मिळू शकतो. पण यासाठी काही विशिष्ट कागदोपत्री काम करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण सगळं शासनाने काय केले की जिथं 65 मिलीमीटरच्या वर पाऊस झालाय तिथं डायरेक्टली मदत करण्याचा विचार केलाय. आणि यामुळे दिलासादायक ही वार्ता आहे की बाबा कसल्याही प्रकारची आपल्या महाग डोक्याला हेड्याक किंवा किटकिट नाही आहे. डायरेक्ट ही मदत DBT अंतर्गत आपल्या खात्यावरती जमा होईल. तर मित्रांनो, ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता 15 सप्टेंबर पासून सामान्य शेतकरी मित्रांना या ठिकाणी शिंदे सरकारचा ओला दुष्काळ मिळायला सुरू होणार आहे. तर आपल्याकडे असणारी एकंदर शेतीची परिस्थिती, झालेला पाऊस हे आपण या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात. जर काही जणांना ओला दुष्काळ मिळवत असताना काही अडचण आली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून दोन नोटिफिकेशन बेल ऑल करायला येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.